नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पानगळा बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण फ्रिल बनवणार आहे. तर बघा, मी हे साडीमधलं कापड काढून घेतलेलं आहे. तर इथं जॉईंट देऊन घेतलेलं आहे. एक इथंच कापड काढून घेतलं होतं मी असं. तर हे जॉईंट करून घेतलेलं आहे. आपल्याला जेवढी लागेल तेवढी फ्रिल बनवून घेऊ आपण. तर बघा, इथं कस्टमर म्हणलेला आहे की पानगळा घ्यायचा आहे. तर मी इथं पानगळा घेणार आहे. तर बघा, याची उंची आहे 14.5 आणि याची घडी आहे ही 8.5 वर फिटिंग आहे आणि 1.5 इंच फिटिंग घेतलेली आहे, म्हणजे फिटिंग घेण्यासाठी. तर हे 34 साईजचं आहे. शोल्डर घेतलेला आहे 5.5 आणि मोंडा पण घेतलेला आहे 5.5. या पद्धतीने इथं घेतलेला आहे 1.25 इंच. तर बघा, गळ्याची रुंदी घ्यायची आपल्याला 2.25, कारण मग गळा उतरत नाही शक्यतो. तर बघा, इथं घेतलेला आहे 9.5चा गळा. इथून घ्यायचं आहे आपल्याला 2.5. तुम्ही 3 पण घेऊ शकता. आणि याला आपल्याला पान आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने. असं इथं 1/2 इंच बाहेर येऊन याला असा पान आकार द्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा, आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा, मी गळा कट करून घेतलेला आहे आणि जे ब्लाऊज पीसातलं कापड आहे ते सोयीचं ठेवून घेतलेलं आहे आणि गळा याच्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि पिनाने पॅक करून घेतलेला आहे, म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही. आणि आपण याला कंबरपट्टी लावणार नाहीये, डायरेक्ट उलट सुलट करणार आहोत. तर बघा, आपल्याला आता अशी टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने आणि इकडून पण 1/2 इंच असं दाबून घ्यायचं आहे आणि इथं थोडं थोडं दाबून घ्यायचं आहे इथं असं आणि उलट सुलट करून घ्यायचं आहे. कंबरपट्टीने लावून राहायचं. तर चला, इथं अशी टीप मारून घेऊया आणि कमराला पण टीप मारून घेऊया. तर बघा, इकडून खालून पण 1/2 इंचाने असं दाबून घेतलेलं आहे आणि ते बघा, असं थोडं थोडं असं किंचित दाबून घेतलेलं आहे, 1/2 इंचाला कमी असं. तर आता हे मधला गळ्याचं ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घेऊया. तर बघा, मी मधलं कापड कट करून घेतलेलं आहे. छोटे छोटे कट असे याला मारून घेतलेले आहे, म्हणजे पलटायला सोपं जातं गळ्याला आणि छान अशी फिनिशिंग येते. तर आता हे सोयीचं करून घ्यायचं आहे आणि हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे याला सव्वान अशी. तर बघा, हाताने अशी सुंदर अशी फिनिशिंग देऊन घेतलेली आहे. तर बघा, आता अशी कळाला आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे आणि इथं पण अशी टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे दाब टीप मारून घ्यायची आहे आणि असं करून याला सगळीकडून असं पॅक करून घ्यायचं आहे या पद्धतीने असं. तर चला, आता टीप मारून घेऊया. तर बघा, टीप मारून घेतलेली आहे अशी पण आणि अशी पण टीप मारून घेतलेली आहे. उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला याच्या मागचे टक्स घ्यायचे आहे. इथून आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे आणि उभं घ्यायचं आहे 5 किंवा 4.5 घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी अर्धा इंच आणि असे तिरके आपल्याला दोन्हीकडून मागचे टक्स घ्यायचे आहे दोन्ही साईडचे. तर बघा, दोन्हीकडचे टक्स आता आपण असे मारून घेऊया. बघा, दोन्हीकडचे टक्स मारून घेतलेले आहे. तर आता आपल्याला फ्रिल बनवून घ्यायची आहे. तर बघा, आता आपल्याला ह्याची टीप मारून घ्यायची आहे कडानी आणि सोयीचं करून घ्यायचं आहे. पुंगळी टाईप आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. इथून तिथून अशी टीप मारून घ्यायची आणि सोयीचं करून घ्यायचं आहे. तर बघा, मी पायपिंग करून घेतलेली आहे. परत सोयीची करून घेतल्यावर इथं अशी कडाला टीप मारून घेतलेली आहे. तर बघा, आता आपल्याला अशा प्लेटी टाकून घ्यायच्या आहे अशा. हे बघा, अशा पद्धतीने अशी कडाला टीप मारून घ्यायची आहे. अशी फ्रिल तयार करून घ्यायची आपल्याला.
तर बघा या पद्धतीने. तर चला आता आपण अशीच फ्रिल बनवून घेऊया सगळी. तर बघा आपली फ्रिल तयार झालेली आहे या पद्धतीची अशी. तर बघा आता आपण अशी इथून लावून घेणार आहोत. तुम्ही इथून पण लावू शकता अशी. इथून आपली लेस लावायची आणि इथपर्यंत अशी फ्रिल लावून घ्यायची आणि या साईडने अशी लेस लावून घ्यायची. तर चला आता आपण पहिले लेस लावून घेऊया इथपर्यंत. तर बघा या पद्धतीने इथपर्यंत आपल्याला अशी दोन्ही साईडने लेस लावायची आहे इथपर्यंत आणि मग फ्रिल लावून घ्यायची आहे. तर चला आता आपण पहिले लेस लावून घेऊया. तर बघा मी अशी लेस लावून घेतलेली आहे दोन्ही साईडनी आणि त्याच्यानंतर फ्रिल लावून घेतली या पद्धतीने अशी आणि त्याच्यावरती अशी लेस लावून घेतलेली आहे. तर बघा आपलं फायनल लुक झालेला आहे. खूप सुंदर अशी डिझाईन आणि इथं आपल्याला असं शोचं बटन लावायचं आहे. नाही लावलं तरी पण चालेल आणि मी इथं नॉट आणि लटकन पण लावून घेतलेले आहे त्याच्याच वाले. तरी बघा आयती नॉट आहे आणि लटकन मी ब्लाऊज पीसातलेच लावलेले आहे. तर बघा खूप सुंदर अशी आपली ब्लाऊज डिझाईन झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.